नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 2023 मध्ये नगर परिषदेच्या अंतर्गत 1782 पदासंदर्भाची नुकती जाहिरात आली होती आणि ती जाहिरात प्रकाशित झाली। परीक्षा सुद्धा टीसीएसच्या मार्फत घेण्यात आली होती। तर आता मित्रांनो, आता नव्याने नगर परिषदेच्या अंतर्गत विविध संवर्गासाठी भरती प्रक्रियेची जाहिरात येणार आहे। तर ते कोणकोणते पद असतील आणि एकूण किती जागा असणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी येतील। जर तत्पूर्वी तुम्ही रेल्वे विभागाच्या अंतर्गत ग्रुप डी या पदासंदर्भात जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल तर तुम्हाला रेल्वे भरती संपूर्ण मार्गदर्शक हे जर पुस्तक हवा असेल, हे अतिशय दर्जेदार पुस्तक आहे। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मराठी मीडियममधून परीक्षा होत आहे, तर त्यामुळे तुम्हाला सुवर्ण संधी असणार आहे। संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक, या पुस्तकाची रचना ही जी असेल तर ती जे काही PYQ क्वेश्चन आहेत तर त्या PYQ क्वेश्चनचं ॲनालिसिस करून या पुस्तकाची रचना करण्यात आली। त्यामुळे तुम्ही प्राइम पब्लिकेशनचं हे पुस्तक रेल्वे भरती ग्रुप डी संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टोरवरून तुम्ही या ठिकाणी परचेस करू शकता, किंवा जर तुम्हाला घर बसल्या हे पुस्तक जर हवा असेल तर खाली तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि ॲमेझॉनवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं घर बसल्या हे पुस्तक मागवू शकता। तर आता आपण डिस्कस करूया की या विभागाच्या अंतर्गत म्हणजे नगर परिषदेच्या अंतर्गत एकूण किती जागा पब्लिश होणार किंवा किती जागा या ठिकाणी येणार आहेत। तर या ठिकाणी पहा, नगर परिषद राज्यस्तरीय संवर्गातील मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदाची आकडेवारी। आता मंजूर पदे किती आहेत, त्यानंतर कार्यरत पदे किती आहेत आणि रिक्त पदे किती आहेत। तर आपल्याला फक्त रिक्त पदे किती आहेत हा आकडा जरी माहीत झाला तर तुम्हाला त्या संबंधित पदासंदर्भाची या ठिकाणी जाहिरात प्रकाशित होणार आहे, या संदर्भाची तुम्हाला माहिती मिळेल। तर यामध्ये पहा, पहिलं पद आहे स्थापत्य अभियंता। या पदासाठी एकूण रिक्त पदे किती आहेत तर 313 पदे आहेत। त्यामध्ये गट अ पद आहे, गट ब आणि गट क। तर गट अ मध्ये 26, त्यानंतर गट ब मध्ये 95 आणि गट क मध्ये 192। त्यानंतर या ठिकाणी 5 विद्युत अभियंता। या पदासाठी एकूण 35 जागा आहेत। त्यामध्ये गट अ, गट ब आणि गट क अशा प्रकारचे पद असतील। त्यानंतर संगणक अभियंता, संगणक अभियंतासाठी एकूण 58 जागा आहेत। त्यानंतर पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंताच्या अंतर्गत एकूण 75 जागा रिक्त आहेत। तर त्यामध्ये गट क च्या अंतर्गत 57 जागा आहेत, त्यानंतर गट ब च्या अंतर्गत 17 आणि गट अ च्या अंतर्गत 1 जागा। त्यानंतर लेखापाल व लेखा परीक्षक या पदासाठी या ठिकाणी 157 जागा असतील। तर त्यामध्ये गट क च्या अंतर्गत 73 जागा, त्यानंतर गट ब च्या अंतर्गत 67, त्यानंतर गट अ च्या अंतर्गत 17 जागा असतील। त्यानंतर या ठिकाणी कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदासाठी तब्बल 546 जागा या ठिकाणी आता सुद्धा रिक्त आहेत आणि त्यामध्ये 375 जागा असतील तर ते गट क च्या अंतर्गत असतील आणि गट ब च्या अंतर्गत 136 आणि गट अ च्या अंतर्गत 35 जागा अशा प्रकारे रिक्त असतील। त्यानंतर अग्निशामक सेवेच्या अंतर्गत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अग्निशामक सेवेच्या अंतर्गत 403 जागा रिक्त आहेत। त्यामध्ये गट क च्या अंतर्गत 326, गट ब च्या अंतर्गत 64 आणि 13। तर स्वच्छता निरीक्षक या पदासाठी 282 जागा या ठिकाणी रिक्त आहे। तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की स्वच्छता निरीक्षक या पदासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 282 जागा या ठिकाणी रिक्त आहेत। त्यानंतर गट क च्या अंतर्गत 232, त्यानंतर गट ब च्या अंतर्गत 39, त्यानंतर गट अ च्या अंतर्गत 11 अशा प्रकारे या ठिकाणी टोटल ज्या जागा रिक्त आहेत तर ते टोटल जागा 1859 किती आहेत, 1869 जागा या टोटल जागा रिक्त आहेत। येत्या काळामध्ये 2025 मध्ये असेल ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित होऊ शकते। सर्वात मोठी ही भरती प्रक्रिया आहे। 2023ला 1700+ या ठिकाणी जागा होत्या, तर आता 1869 जागा रिक्त आहेत आणि अशा प्रकारची भरती प्रक्रिया होऊ शकते। यासाठी सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी पाठपुरावा करणं गरजेचं आहे, मेल करणं गरजेचं आहे। या संदर्भात मेल कशा प्रकारे करावा या संदर्भाचा टेलिग्रामला आपण एक फॉर्मॅट सुद्धा शेअर केलं आहे, तर त्यावर तुम्ही टेलिग्राम जॉईन करा। टेलिग्राम जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे आणि तुम्ही प्रत्येकाने मेल करा जेणेकरून जास्तीत जास्त जागा या ठिकाणी आल्या पाहिजेत। तर अशा प्रकारे नगर परिषदेच्या अंतर्गत या संवर्गासंदर्भाची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित होऊ शकते। अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा। धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र।